अमरावती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ निश्चित असल्याचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी स्पष्ट केले आहे। मात्र हा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अमरावती जिल्ह्यात वेगाने अंमलबजावणी सुरू आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 76,976 शेतकरी पात्र ठरले असून त्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। सहकार विभागाने 1,24,142 शेतकऱ्यांची माहिती महाआयटी पोर्टलवर नोंदविली आहे। त्यापैकी आतापर्यंत 46,421 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेत, तर 30,555 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे। गाव पातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमधील रक्कम आणि प्रत्यक्ष कर्जाच्या रकमेतील फरकामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। याबाबत जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी स्पष्ट केले आहे की आधार प्रमाणीकरण करण्यावेळी स्क्रीनवर दिसणारी रक्कम शासन थेट बँकला जमा करणार असून उर्वरित पात्र रक्कम बँक माफ करणार आहेत। त्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंतच्या थकबाकीपैकी 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे। यासाठी पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अर्थात सेतू केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावेत असे प्रशासनाने सांगितले आहे। कर्जाच्या रकमेत चूक, नावातील त्रुटी किंवा खाते क्रमांकातील चुकीसंदर्भात पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असून संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयातही संपर्क साधता येणार आहे। तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांसाठी शेतकरी सहायता कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकेल। आम्ही याद्या जे गावात दिल्या आणि शेतकरी मग आपलं नाव पाहून ई-केवायसी ला येत होते, पण आता बँकांना सूचना दिली की तुम्ही 2 माणसं लावा, हे जे शेतकरी मदत कक्ष आपण म्हणतो त्याच्यातून फोन करायचे त्यांना, आणि ही जी रिमेनिंग ई-केवायसीची आहे ही डेली अपडेट होत असते। समजा आज मी म्हणतोय तुम्हाला की 30,555चा आजचा आकडा बघतो, तर आज समजा दिवसभरात 5,000 होते, उद्या मग हा 25,555ची यादी उद्या वेगळ्याने निघेल। ही यादी पूर्ण ब्रांच वाईज सॉर्टिंग करून आपण ब्रांचेसला देतोय, म्हणजे त्यांना दिवसभरात कुठल्या यादीवर काम करायचं हे त्यांना माहित आहे। तर बँकांचा आम्ही जास्तीत जास्त सहभाग घेतोच आहे असं, आणि मुळात बँकांना पण हे आपण समजून सांगितलेलं आहे की जरी शेतकरी कर्जमुक्ती आपण याला म्हणतो तरी बँकांच्या पण त्या दृष्टीने ते ह्याचंच आहे की त्यांचं पण जे काय म्हणतो त्यांना NP अकाउंट म्हणा किंवा त्यांचं जे लेजर आहे ते क्लिअर होण्यासाठी त्यांनाही होणार, तर त्या बँकर्सला पण ही भूमिका सांगितली आहे की हे काय फक्त शेतकऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही फक्त बघून चालणार नाही, तर तुमच्या पण बँकेच्या आर्थिक जी शीट आहे तुमची ती क्लिअर करण्यासाठी हे पण त्यांना सांगितलेलं आहे। आता प्रश्न राहिला ॲग्रीस्टॅगचा, तर जे स्टेट लेवलवरून या मीटिंगचे जे मिनिट्स निघालेले आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे जे मिनिट्स आम्हाला मिळाले, त्यामध्ये सगळ्या राज्यभरातल्या वरिष्ठ बँकर्सचे बँकाचे जे प्रमुख आहेत त्यांनी याच्यात भाग घेतला, या मीटिंगमध्ये सहभागी होते। त्या मिनिट्समध्ये हे आहे की द बेनिफिट अंडर द सेड स्कीम विल बी ट्रान्सफर्ड टू द अकाउंट्स ऑफ द बेनिफिशरी फार्मर्स ऑन कंडिशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑन ॲग्रीस्टॅग प्लॅटफॉर्म अँड आधार ऑथेंटिकेशन, म्हणजे ॲग्रीस्टॅग नोंदणी असली पाहिजे आणि आधारवरती ई-केवायसी झाली पाहिजे। तर ॲग्रीस्टॅग नोंदणीमध्ये आज सकाळचा आकडा असा होता की साधारणतः 8,000 फार्मर असे आहेत की ज्यांचं नाव आलेलं आहे पण त्यांचं ॲग्रीस्टॅगची नोंदणी बाकी आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर जिल्ह्याची ॲग्रीस्टॅगची नोंदणी ही जवळपास 93% आहे। 4,96,000च्या जवळपास आपला शेतकऱ्यांचा काउंट आहे, तर त्याच्या अगेन्स्ट 93% आपलं काम झालेलं आहे। तर ते 7% हे शेतकरी आहेत मग की जे आजपर्यंत आले नव्हते, पण आता त्यांना दिसते की बाबा जोपर्यंत आपण ॲग्रीस्टॅग करणार नाही तोपर्यंत आपल्याला हा लाभ मिळणार नाही, त्यामुळे ते आता येत आहेत आपल्याकडे। पण आपली यंत्रणाला आपण अलर्ट ठेवलेला आहे की या कारणामुळे कोणाचा आपण लाभ राहणार नाही हे पाहणार आहे, आपण प्रोएक्टिव्हली ॲग्रीस्टॅग काढून देऊ त्यांना। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आपण पात्र लाभार्थी असाल तर तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करा आणि शासनाच्या 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ निश्चित मिळवा।